माजी सरपंच विसुंबे, अध्यक्ष पनवेल तालुका कुस्ती संघटना, माननीय श्री बलिराम दत्तात्रय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण व खुल्या गटातील क्रिकेटचे सामने इथे आपल्याला आयोजित केलेले पाहायला मिळत आहेत। 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत हा क्रिकेटचा कुंभमेळा, याची देही याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा पूर्णपणे आनंदमय क्षण व्यवस्थापक वर्ग भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबे यांच्या माध्यमातून इथे भैरवनाथ इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड आम्हाला केली ते सन्माननीय अविनाश पाटील आणि त्यानंतर संतोष दादा यांच्या माध्यमातून हे चांगले योगदान या स्पर्धेसाठी जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी हे त्यांच्या माध्यमातून गमक मात्र साध्य केलं जाते। खऱ्या अर्थानं या स्पर्धेला प्रकाश जोतामध्ये आणण्याचं कार्य साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून हे कार्य पाहायला मिळते। आमचे प्रेम असतील त्यानंतर संदेजी शेलके सुकापूर आणि त्यानंतर कॅमेरामन अभिजित विनोद आणि त्यानंतर गुरु यांच्या माध्यमातून हे कार्य मात्र इथे साकार केलं जातं। या तीनही आमच्या कॅमेरामनचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त योगदान या स्पर्धेसाठी दिलं जातं। पहिल्या फेरीतील अखेरची ही मॅच गावदेवी उसरली विरोधात खेळत असताना गावदेवी सांगोर्ली आणि पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर गावदेवी सांगोर्ली टीमनं स्वीकार केला तो गोलंदाजीचा, आपल्या धुरंधर गोलंदाजावरती भरोसा इथे दर्शवलाय। मात्र काय खास फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सफर केलाय 6 रनसाठी। पा 61 षटकार या स्पर्धेचे इथे कंप्लीट झाले। फलीचा इथे मुखडा त्यानं ओपन केला, फेस ओपन केल्यानंतर ऑन ड्राईव्हचा फटका खेळला 6 रनसाठी। इथे षटकार खूप काही कमी पाहायला मिळत आहेत। आपण 100 सरकार माजी सरपंच चषक वावंजे ही आपण स्पर्धा पाहिली। 22 यार्डची ती पिच होती ना, त्या पिचवरती टोटल 400 षटकार आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेत। काय फटकेबाजी व्हायची त्या मैदानावरती आणि इथे त्या पद्धतीचं खेळ मात्र पाहायला मिळत नाहीये। ज्या स्पर्धेचा पहिला बॉल षटकार आणि अंतिम बॉल सुद्धा षटकार पाहिला होता, मात्र इथे षटकार खेचण्यासाठी खूप काही घाम गाळावा लागतो, कारण इथे गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळते। फलंदाजीच्या माध्यमातून पहिली सलामीची जोडी सौरभ पाटील, तर एका बाजूला आहे हेमंत भगत, ही पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते गावदेवी उसरली टीमच्या माध्यमातून। तर धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गावदेवी सांगोर्ली टीमचा दुर्वेश ठोकल इथे सज्ज असताना बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार। इथे प्रहारबाजी सुरेख वाजी, काय फटकेबाजी 4Gच्या स्पीडनं ही फटकेबाजी होत असताना आता मात्र 2 पावलं पुढं चेंडू सीमा पार षटकार। थँक्यू डीजे, अतिशय सुसाट। जयवंत भगत उद्योगपती उसरली यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे फलंदाजी करणाऱ्या उसरली टीमला प्रत्येक षटकारासाठी 200 आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज जयवंत भगत उद्योगपती यांच्या माध्यमातून। यावेळी पुन्हा एकदा प्रहारबाजी झाली आहे। ऑफ ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सफर, चेंडू सीमा पार, सिक्सर। काय फटका, जाग्यावरून हा फटका टोलवताना आपण फलंदाजीच्या मार्कवर हेमंत भगत या खेळाडूला पाहतो। पूर्णपणे हातांचा जबरदस्त वापर त्याच्या माध्यमातून केला जातो। गुड बॅटिंग 20 रन स्कोर कार्डवरती आणि ते सुसाट पारी मात्र आखली जाते। बॅक टू द बॉलर, हा चेंडू मात्र सफर गेला, तत्वर 1 रन मात्र कंप्लीट होतीये, मात्र नकार दिला धाव घेण्यासाठी फलंदाजानं। डॉट बॉलची समाप्ती।
थँक्यू डीजे पापन. लास्टचा आपण बॉल पाहिला जिथे धाव घेण्यास नकार दिला फलंदाजानं आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहिली. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धावपटलावरती धावा पाहायला मिळत आहेत. गावदेवी उसरली टीमच्या टोटली बिन गडी बाद 20 धावा धावपटलावरती. पाहि इथे आमचे मित्र रामभाई यांच्या माध्यमातून लय भारी सासूरवाडी धाबा लवकरच चालू होत आहे विचुंबे गावामध्ये. जबरदस्त आगरी पद्धतीचं आपण खाद्यप्रबंधीचा आस्वाद रामबाई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आणि पूर्णपणे कॉमेंट्री बॉक्समध्ये ही मात्र सायंकाळी त्यांच्या माध्यमातून दावत असेल. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर स्कोर कार्डवरती धावा बिन गडी बाद 20 धावा धावपटलावरती पाहतोय. 5 ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीनं आता मात्र धावा बनल्या जातील असे संकेत मात्र आता वाटू लागलेत. गोलंदाज सज्ज होत असताना अमर वरती इथे प्रहारबाजी आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सफर सिक्सर. पहिल्या इनिंग दरम्यान आपण 72 धावा पाहिल्या होत्या सोमनाथ आणि शेवटच्या या पहिल्या फेरीतील लढतीमध्ये सुद्धा धावा बनतील की काय असं वातावरण मैफिलीत करताना बॅटिंग मार्कवर उसरली संघ. पहा इथे बॅटची कडा होती की काय. फिल्डर मध्ये तफावत आहे. धावतोय दौडतोय आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार. 4 चौकार. मला घाबरला. पहा चेंडू पुढे सरसावला गेला. त्यानंतर प्रेक्षक धावतोय आणि त्याने मात्र पुढच्या दिशेनं वेगवान रीतीने धावणं हे गरजेचं होतं. डायरेक्टली प्रेक्षकांमध्ये त्याचा ताफा वेगवान होताना आपण पाहिला. गोलंदाज तयार. पहा इथे मजबूत फटका मात्र खेळता आला नाही. 1 रन झाली कंप्लीट. 2 रन सहज गतीनं इथे पूर्ण होताना पाहायला मिळतील. धावसंख्येचं अग्निडोंब इथे उसळताना पाहायला मिळते. धावसंख्या वेगवान झाली. संघ जाऊन पोहोचतोय टोटली 32 वरती. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. तिसरे पंच तात्काळ आपण पंचांच्या भूमिकेमध्ये सज्ज व्हायचे. काय जबरदस्त चेंडू त्यानं सफर केला. मात्र इथे घडामोड काय घडली जाईल हे पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ही चाचपणी आहे इथे. आणि ऑफिशियल आम्हाला माहिती देत आहेत की कंट्रोल रूम मधून फ्रेश डिलिव्हरी इथे सफर केली. पहा अमर माठे या गोलंदाजाकडून एक चांगल्या पद्धतीचा चेंडू त्याच्याकडून सफर झाला. फ्रेश डिलिव्हरी. बॅटची कडा होती. फलंदाजांनी हा रिव्ह्यू मागितला होता तो मात्र इथे गमावतोय. पहा इथे पूर्णपणे चेंडूची चाचपणी केली आहे. ऑफ ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑफला सफर होतोय. येतोय एक शानदार सिक्सर. हर गावातल्या पुरी ही टकमक बघते है काळी गवळती धाड 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 काळी गवळती. अतिशय भेदक अशी फलंदाजी आखली जाते. गावदेवी उसरलेली टीमचा हा खेळाडू इथे सज्ज असताना बॅटिंग मार्कवर मात्र तात्काळ भन्नाट वेगाने चेंडू सफर केला. धावसंख्या वेगवान होताना पाहायला मिळते. बिन गडी बाद गावदेवी उसरली जाऊन पोहोचतोय. 38 धावा धावपटलावरती लागल्या. 5 षटक क्रमांक दुसरं चालू असताना इतक्या धावा वेगवान का झाल्या याची उत्तर मात्र शोधावी लागतील. गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी सांगोली टीमच्या गोलंदाजांना आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा इथे पाहायला मिळतोय एक शानदार षटकार. जाग्यावरून हा फटका टोलवला गेला
आणि फटका लगावताच त्याला फुल कॉन्फिडन्स होता की हा चेंडू सीमा पार जाईल आणि तिथे मात्र यश प्राप्ती त्याला मिळाली आहे. कारण लांब लचक फटका त्याच्या माध्यमातून सफर आपण होताना पाहिला. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर बिन गडी बाद गावदेवी उसरली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटली 44 धावा धावपटलावरती. 3 चेंडू 12 धावसंख्येवरती खेळताना आपण हेमंतला पाहतो. तात्काळ इथे आपण चेंडूची पूर्तता करा. वेगवान चेंडू इथे सफर केला. मात्र बॅटिंग मार्कवर 9 चेंडू 31 धावसंख्येवरती खेळताना आपण सौरभ पाटील सौरभ गांगुली स्टाईल खेळ इथे आपल्या खेळीच्या माध्यमातून अदा करत असताना पाहायला मिळतोय. या इनिंग दरम्यान 1 चौकार आणि 6 षटकार हे आपण गणित पाहिलं आणि अशाच पद्धतीचा जर खेळ साकार झाला तर 100 पार कार्य इथे घडू शकतो. अशा प्रकारचा खेळ साकार केला जातोय. पार्टनरशिपचा विचार केला तर एकही 44 धावसंख्येची इथे पार्टनरशिप भागीदारी काय आणि कशा पद्धतीने साकारायची याचं ज्वलंत उदाहरण या खेळाडूंना इथे साकार केली. वाऱ्याच्या विरोधात ही फटकेबाजी त्यांना खूप काही पोषक ठरली जाते. कालचा विचार केला तर सुमित पाटील दापोली संघाचा खेळाडू 6 बॉलमध्ये 6 चौकारांचा साज त्याच्या खेळीमध्ये पाहिला आणि 15 बॉलमध्ये त्याने 53 धावा बनवल्या. जबरदस्त इत्युंभूत माहिती सोमनाथ पाटील संदेश शेलके यांच्या माध्यमातून कॉमेंटर बॉक्समध्ये दिली जाते. पण अशा प्रकारचे स्कोरर आमच्या समवेत जेव्हा जोडले जातात ना तेव्हा कॉमेंट्री करण्यासाठी खूपच मजा मात्र औरच असते. त्यानंतर भाया भोईर असतील, त्यानंतर अमित म्हात्रे यांसारखे दिग्गज कॉमेंटेटर आज मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतो. गोलंदाज तयार. प्रहार आता फटका फसतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत अमर आणि त्यांच्या माध्यमातून एक अजरामर असा असेल धक्का क्रमांक पहिला. गावदेवी घुसरली टीमला. फलंदाज इथे बाद होईल. हेमंत भगत तंबूच्या दिशेने परत. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला. चांगल्या हिमतीने खेळ करताना आपण हेमंत भगतला पाहिला. मात्र तो तंबूच्या दिशेने परत जातोय. मात्र आता नवीन बॅट्समन मुकेश भगत मैदानामध्ये इन होतोय. हेमंत भगत यांचे छोटे बंधू बॅटिंग मार्कवर पुढच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप काही धावा खर्च झाल्या. 1 गडी बाद 44 धावा धावपटलावरती पाहतो. मात्र आता मिश्रित अशी गोलंदाजी साकार करण्यासाठी गावदेवी सांगोली टीमचा गोलंदाज येतोय मिलिंद वाघमारे. या वाघाला आता डरकाळी इथे फोडावी लागेल. ज्या पद्धतीनं 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांचा आपण टाहो पाहिला, आता मात्र या गोलंदाजाकडून उपयुक्त गोलंदाजी इथे साकार केली जाते. फटका फसतोय. मात्र फिल्डर आहेत तैनात. धोका आहे. डायरेक्टली हिट झाली असती. पकबादा रनआउटच्या स्वरूपाने मात्र माघारी जावं लागलं असतं फलंदाजाला. मात्र तत्वर 2 धावा चपलाईने काय चेंडू सफर केला होता. मात्र चांगल्या पद्धतीनं चेंडू जज केला होता. थोडीशी गफलत झाली. तत्वर 2 रन सहज गतीने इथे परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. खेळपट्टीच्या मधोमध वेगवान पद्धतीने धावणं सुद्धा खूप काही कलात्मक असतं आणि तेच कार्य इथे साधताना हे 2 खेळाडू पाहिजे 1 रन लेग बाईच्या स्वरूपाने मात्र अंकित केली जाईल. लेग बाईज आणि त्यानंतर बॅटच्या माध्यमातून धावा कशा पद्धतीने बांधल्या जातात हे सुद्धा स्कोरच्या माध्यमातून चाचपलं जातं. कारण कधी कधी लेग बाईच्या धावा फलंदाजाच्या कोट्यामध्ये जातात आणि सिरीजसाठी खूप काही गोंधळ होतो. हे आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं. आणि जेव्हा सोमनाथ पाटील आणि संदेश शेलके यांच्यासारखे स्कोरर आमच्या समोर जोडले जातात ना तेव्हा कुठल्या प्रकारे गडबड गोंधळ नसतो. 5 धावसंख्या आता मात्र
पूर्णपणे थांबली. संघ जाऊन पोहोचतोय 47 रन स्कोर कार्ड वरती. मिलिंद वाघमारेचा हा अंतिम बॉल प्रगतीपथावर तिसऱ्या षटकातील आणि इथे आता धुंदी फटकेबाजी दाखवण्याचा प्रयत्न होता. फळी चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाही आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक गडी बाद गावदेवी उसरली टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते टोटली 47 रन. डीजे जीतू डीजे म्युझिक. थँक्यू डीजे. अतिशय दमदार आणि शानदार आपण स्पर्धा पाहतो. भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबे आयोजित माजी सरपंच चषकाचा हा सुपर मंच इथे आपण पाहू शकाल. कारण रायगड जिल्हा म्हटला तर टेनिस क्रिकेटचं नंदनवन आणि माजी सरपंच चषक आला आहे आपला लाडका सण. रोजच्या रोज प्रेक्षक येत आहेत इथे कित्येक जण. कारण रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खेळाडू आहेत नंबर 1. रायगडाची अव्वल दर्जाची ही स्पर्धा माजी सरपंच चषकाचा हा दर्जेदार खेळ दमदार आणि शानदार रॉयल म्हणजे राजा राजेशाही थाटामध्ये आपण या स्पर्धेचा पूर्णपणे मनमुराद आनंद घेतो. फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळेल आणि तिथे अमर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा खूप मोठी संधी होती. मात्र झेल जमिनीला भूदान होताना पाहतो आपण. खूप काही वेगाने चेंडू सफर झाला होता हवेमध्ये. मुक्त संचार पाहिला. तिथे हातांना गवसणी घातले मात्र बॉडीचा बॅलन्स चुकला आणि झेल मात्र जमिनीला भूदान होताना पाहिला. गोलंदाज तयार. सागर पारदी ते सज्ज असताना गोलंदाजीच्या बोहल्यावरती तेज तर्रार गोलंदाजी इथे साकार केली जाते. ज्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्येचा महासागर पाहिला आपण. दुर्वेश त्यानंतर आपण अमरला पाहिलं. यावेळेचा चेंडू अलाउन द कार्पेट इथे सफर केला. संधी होती. चेंडू पकडणं गरजेचं होतं मात्र पहिल्यांदा हात टच झाले. मात्र पंचांचा इशारा इथे आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. फलंदाज बाद मात्र नो बॉल आहे. थँक्यू डीजे. पहा इथे विकेटचं पतन झटका क्रमांक 2 गावदेवी उसरली टीमला इथे आपण पाहतो. या झटक्यातून मात्र सावध सुद्धा गरजेचं असेल. तर या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे रोशन ट्रान्सपोर्टचे ओनर रोशन पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे यांच्या वतीने सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत. अर्पणी या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रेम भरे स्वागत करूया. मान्यवरांचे पाहुण्यांचा ताफाच्या ताफा या स्पर्धेला विजिट देताना आपण पाहतो. अतिशय नंबर 1 ची दर्जेदार रुबाबदार शानदार ही आपण स्पर्धा पाहतो. माजी सरपंच चषकाचा हा सुपर मंच आणि पहिल्या 4 ओव्हरचा जर विचार केला तर स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 52 धावसंख्येचा 51 धावा असतील आणि इथे मात्र तफावत झाली. आखो में इशारा करणं गरजेचं होतं आणि इथे पाहू शकाल फलंदाज रन आउट. धावसंख्या पूर्णपणे स्थगिती. 1 रन मात्र कपात असेल. 51 रन स्कोर कार्डवरती 2 गडी बाद गावदेवी उसरली टीमच्या आणि त्यानंतर आता लागणारा हा तिसरा झटका. पहिल्यांदा आपण झेलबादच्या स्वरूपानं 1 गडी बाद पाहिला आपण. अमर यांच्या माध्यमातून तो झेल पकडला
आणि त्यानंतर दोन खेळाडू आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहिले. या झटक्यातून मात्र सावरणं सुद्धा अतिशय गरजेचं असेल. गोलंदाजीच्या बोहल्यावरती सागर पारदी ते सज्ज असताना चेंडू त्याच्या माध्यमातून सफर झाले. टोटली 4-2 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असतील. 5 जबरदस्त प्रेक्षकांची आपल्याला साथ पाहायला मिळते आणि म्हटलं जातं जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र, क्रिकेट तुझ्या खेळाचं र. आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं या भैरवनाथ मैदान विचुंबे पनवेल या नगरीमध्ये येत असताना त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. अखेरचा हा चेंडू सफर करण्यासाठी सागर पारदी ते सज्ज असताना एकही मोठा फटका सोमनाथ त्यानं खर्च केला नाही. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 गोलंदाजांनी खूप काही धावा दिल्या आणि त्यानंतर मिलिंद वाघमारे आणि त्यानंतर सागर पारदी यांच्या माध्यमातून एक उत्तमोत्तम गोलंदाजीचा नजराणा हा पेशकश केला गेला. गोलंदाजीची भेदकता काय असते ना हे त्यांनी दाखवून दिलं. अशा स्वरूपानं लेग बायच्या स्वरूपानं 1 रन मात्र अंकित होती. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 4 षटकांच्या खेळीनंतर 3 गडी बाद गावदेवी उसरली जाऊन पोहोचतोय. टोटली 53 रन स्कोर कार्डवरती. पाणी द्या, पाणी पाणी. 12वे खेळाडू पाणी घेऊन जाते. 12वे खेळाडू पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. 4 षटकांच्या खेळीनंतर 3 गडी बाद गावदेवी उसरली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तरी पण वरती नुकताच आयोजक आले होते ग्रामस्थ मंडळ विगर ज्यांच्या माध्यमातून नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेल ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नैना हटाओ शेतकरी बचाओ शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो. उद्या मोठ्या संख्येनं आपल्याला 23 गावांचे नैना प्रकल्प बाबत जाहीर सभा पाहायला मिळेल. ठिकाण मुक्काम विगर हनुमान मंदिरासमोर तालुका पनवेल जिल्हा रायगड. आगरी कोली कराडी यांची आपण ही मायभूमी पाहतो आणि निश्चितच नैना हटाओ शेतकरी बचाओ या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो. तर या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जी स्पर्धा भरवली ते विचुंब गावचे माजी सरपंच बलराम शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार इथे पाहायला मिळत आहेत. माननीय श्री बलरामजी दत्तात्रय पाटील आपण या स्क्रीनमध्ये पाहू शकाल. माजी सरपंच विचुंबे अध्यक्ष पनवेल तालुका कुस्ती संघटना. निश्चितच टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये नवनवीन मापदंड हे मात्र निर्माण केले जात आहेत आणि हे शिवधनुष्य पेलण्याचं कार्य अतिशय रॉयल हे व्यक्तिमत्व माननीय श्री बलरामजी दत्तात्रय पाटील बलराम शेठ ही गोंडस पदवी त्यांना जनतेनं दिली आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाल गोमटी या संत वचनाशी साजेस ठरणार हे राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री बलरामजी दत्तात्रय पाटील माजी सरपंच विचुंबे अध्यक्ष पनवेल तालुका कुस्ती संघटना यांचे इथे शुभागमन आपलं सहर्ष स्वागत. स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय मिलिंद वाघमारे. सांघिक कोठ्यातील 5वं वैयक्तिक कोठ्यातील हे दुसरं 54 रन्स स्कोर कार्डवरती. क्लोज किपिंग किती देखणी पाहायला मिळते. केतन देशमुख यांच्या माध्यमातून एक चांगलं कार्य इथे अजमावताना गावदेवी 11 सांगुर्ली संघ अमर यांचं एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलं आणि त्यानंतर केतन देशमुख आपली दमखम दाखवतोय. ओहो खुन्नस क्या बात आहे. नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला तिथे थांबून ठेवलं. इतकी दहशत होती यष्टीरक्षक केतन देशमुख यांची. 54 रन स्कोर कार्डवरती. चेंडू शिल्लक असतील अजूनपर्यंत 2 पहिल्या इनिंग मधील. गुड बॉलिंग गुड अटॅक. काय दहशत काय दरारा इथे
आखला जातोय. 2 ओव्हरमध्ये आपण 44 धावा पाहिल्या होत्या. मी म्हटलं होतं अशाच पद्धतीचा खेळ राखला तर 100 पार होऊ शकतो. मात्र इथे थांबवलंय. मी तर म्हणेन गावदेवी सांगोली टीमच्या धुरंधर गोलंदाजांनी पीस ऑफ गोलंदाजी. काय बात आहे, जबरदस्त आखणी, भेदकता काय असते, दहशत काय असते, पोटेन्शियल काय असतं तेच या गोलंदाजानं स्लॉगरच्या षटकामध्ये दाखवलं. पहिल्या इनिंगचा कार्यकाल इथे झालाय समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टोटली 3 गडी बाद गावदेवी उसरली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटली 54 रन आणि जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता असेल ती गावदेवी 11 सांगुर्ली टीमला. थँक्यू डीजे पा. इथे आमचे स्कोरर मित्र सोमनाथ पाटील आम्हाला इथे माहिती देत आहेत की या आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा बनवेल तो पुढच्या दिशेनं घोडदौड करेल अशी आम्ही माहिती दिली होती. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे कॅमेरामन अभिजित एका कॅमेरामन दुसऱ्या कॅमेरामनचे चिपलेली ही छबी, जबरदस्त ही टिप्पणी पाहायला मिळते. आमचा कॅमेरा वर्क अभिजित, त्यानंतर विनोद आणि गुरुराव यांच्या माध्यमातून हे दमदार कार्य आमचे बंधू गुरु असतील, जबरदस्त कार्य व्याप्ती त्यांच्या माध्यमातून आखली जातीये. श्री गणेश मोहसंघ पुढच्या दिशेनं वाटचाल करेल, ज्यांच्या 74 धावा पाहिल्या तर हायेस्ट स्कोर आपण पाहिला आजच्या दिवसातील. आणि त्यानंतर आता मॅच मात्र घडली जाईल. गौरी स्पोर्ट्स नेवाली विरोधात खेळेल जनमान देव. दोन्ही संघातील संघ नायक आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. एका बाजूला पाहायला मिळेल मयूर वाघमारे जो देवचा, तर दुसऱ्या बाजूला राजेश कातारा गौरी स्पोर्ट्स नेवाली. पहा आदई बावनजी विभागाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपण गौरी चषक पाहिला नेवाली या गावामध्ये. पावसाचा मोठा तडाखा लागला, त्यानंतर सुद्धा ती स्पर्धा साकार झाली आणि खऱ्या अर्थानं आदई बावनजी विभागातील समालोचकांना त्यांनी खूप काही संधी दिली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर चला इथे पहिला खेळाचा पूर्वार्ध मात्र समाप्त होतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्या पहिला गोलंदाज दुर्वेश ठाकूरच्या ओव्हरमध्ये टोटली 20 रन. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अमर माठे यानं धावा दिला टोटली 24. 2 ओव्हरमध्ये सोमनाथ 44 धावा. मग त्यानंतर धावा का रोखल्या गेल्या या प्रश्नांची उत्तर मात्र गावदेवी उसरी टीमच्या खेळाडूंना त्याच्या संघनायकाला द्यावी लागतील. मानसी फार्म हाऊस पनवेल 31 डिसेंबरला आपल्याला पार्टी पाहायला मिळेल. 2499 रुपये भरून तिथे मात्र न्यू इयर सेलिब्रेशन, त्यानंतर 24 तास AC रूम, त्यानंतर DJ नाईट पार्टी पाहायला मिळेल. वेलकम ड्रिंक असेल, त्यानंतर ब्रेकफास्ट आणि त्यानंतर चायची जबरदस्त व्यवस्था तिथे असेल. त्यानंतर व्हेज नॉन व्हेज डिनर अँड लंच अशी आपण संकल्पना 31च्या आपल्याला संधीला. थँक्यू सो मच. उत्तरार्धासाठी आपण कॉम बॉक्समध्ये फेरबदल करू. कॉम बॉक्समध्ये जोडले जातील अमित मात्रे, पेन जोहेचा हा हिंदीचा गोडाबाज. थँक्यू सो मच. धन्यवाद रोशन पाटिल, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. और जीतने के लिए रन चाहिए 55 की जरूरत है. पहली गेंद
इस बार यहाँ ऑन साइड के ऊपर क्षेत्र खाली है और छली गेंद इस बार गोली की रफ्तार से सीमा रेखा का दर्शन लेने के लिए खूबसूरत शानदार चौवा। का टेन्शन मी घ्यायचं का कोणाला भ्यायचं तुझ्या वाचून मला सोडून तुला कसं मी जगीन ग होऊ दे तुझं न माझं लगीन ग पुढचं माझं मी बघीन ग होऊ दे तुझं न तो सांगुर्ले के बल्लेबाज यहाँ सागर पारदी जिन्होंने खुद का खाता ओपन किया, मैंडेटरी पावर प्ले लेके गेंदबाज है और बिल्कुल हल्के हाथों से टैप किया है कवर के क्षेत्र में, लेकिन खिलाड़ी तैनात थे लेकिन सिंगल लेने में कामयाब। एक सिंगल के साथ सांगोली टीम का स्कोर पहुंचा है 5 के घर में। गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए जितेंद्र मुंडे, अगली गेंद मुंडे की और एक बार फिर से इस बार टैप जरूर किया है लेकिन सिंगल मिलेगा। शॉर्ट कवर के ऊपर गेंद को खेला, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 6 के घर। यस, तर जनमान देवट टीमच्या संघटकाला विनंती असेल आपण तात्काळ टॉस बॉक्समध्ये या। गौरी स्पोर्ट्स निवले टीमचे राजेश कातळे इथे कॉम बॉक्समध्ये आहेत, तर मयूरने विनंती करतो आपण तात्काळ यायचे। बिल्कुल सागर के लिए गेंद उड़ाया ओ खिलखिली चंपा खुश विरंबा, देखो पेडल लंबा, छक्के मारा खंबा खड़ा। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं अगं पुण्याला आता मारलं बिल्कुल आनंद शिंदे का ये पोपट का गाना और हमारा ये डायलॉग बहुत फेमस है लेकिन छक्के के साथ स्कोर पहुंचा है 12 के घर में। काफी कड़ा प्रहार किया है बल्लेबाज यहाँ सागर पारदी ने और बहुत अच्छी गेंद, शानदार रफ्तार से गेंद को फेंका था। वेरिएशन के तौर के ऊपर इस बार ये गेंद फेंकी है और अच्छी सटीक ये गेंद देखने को मिल चुकी है। रफ्तार की गेंद थी, कोई रन नहीं, स्कोर रुका हुआ है। देखिए और थोड़ी सी बाहर रखी आउटसाइड ऑफ स्टंप और बल्लेबाज को खेलने के लिए इस गेंद ने मजबूर किया। अंतिम गेंद इस ओवर की उर्द विकेट, एक बार फिर से ड्राइव कर दिया जोरदार और गेंद गैप में है लेकिन डीप मिड विकेट खिलाड़ी गेंद को उड़ाने जा रहे। सौरभ पाटिल जो मौजूद है, एक सिंगल मिलेगा, एक सिंगल के साथ सांगुर्ली टीम का स्कोर पहुंचा है 13 के घर में। जीत चला जनमान देवत संघाचा संघनायक मयूर वाघमारे आपण तात्काळ या टॉस बॉक्स मध्ये। ओ टू कॉम बॉक्स। तो इसी बीच यहां जीतने के लिए 24 गेंदों में 42 रनों की जरूरत है अभी तक, लेकिन बॉलर आए हैं। बॉलर इज नेम हेमंत भगत। ये फुल टॉस गेंद है लेकिन इस बार कवर के ऊपर खेला हुआ शॉट है। एक सिंगल मिलेगा, ये दूसरा होने वाला था लेकिन दोनों के बीच रन लेने का तालमेल अच्छा नहीं है, मगर एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर गया है 14 के घर में। अमर ठोकल जो व्यक्तिगत 1 रन पे खेल रहे हैं और यहां 13 रनों का योगदान सागर पारदी ने दिया है। ऑफसाइड के ऊपर एक पॉइंट है, एक शॉर्ट थर्ड मैन गली और एक मिड ऑफ। ऑन साइड के शॉर्ट पॉइंट लेके शॉर्ट स्क्वायर लेके उड़ाया और पार छप्पर फाड़, गेंद बल्ले के रडार में आई और मिलो मिल पार 6 रन के लिए। नखरा करतो बनून यो हनी तुर बनून यो हनी किशात असल मनित माग लागत्या सतना जणी। बिल्कुल अमर अमित सर, Yes. एक मिनिट। देवत संघाचा कर्णधार
और इसी बीच यहाँ गैप ढूंढी हुई है 4 रन की। ओ बढ़िया क्षेत्ररक्षण, बढ़िया क्षेत्ररक्षण सौरभ का तारीफ। फुटबॉल खेलने, ओ पकड़ ले, ये भी बैलेंस गया था, लेकिन संभाल के तारीफ करना पड़ेगी जो डीप मिड विकेट के ऊपर थे। क्या बढ़िया क्षेत्ररक्षण किया है अमित सर. देवत संघाचा कर्णधार या आपण गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचे कर्णधार राजेश काथारा या ठिकाणी आलेले आहेत. तर या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करतील या स्पर्धेचे आयोजक यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन झालंय ते विचुंबा गावचे माजी सरपंच बलराम शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. एक मिनिट. 5 षटकांचा सामना राहील, तर नाणेफेकीचा कॉल होतोय. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय देवत संघानं. मयूर, आपलं काय डिसिजन असेल? फील्ड फर्स्ट. 5 षटकांचा सामना असेल. एक मिनिट. 4 षटकांचा सामना राहील. काय डिसिजन असेल आपण? फील्डिंग फर्स्ट. समोर राजेश कातारा यांचा नेवाली संघ, अतिशय दिग्गज फलंदाज स्वतः राजेश कातारा एक दिग्गज फलंदाज आहेत. तर या बलाढ्य संघाला 4 षटकामध्ये कमीत कमी किती धावामध्ये रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? नक्कीच पहिला फील्ड आल्यामुळे आम्ही जेवढं कमी रोखता येईल तेवढं रोखू, कारण की समोर चांगला खेळाडू आपल्या समोर खेळणार आहेत. त्या अनुषंगाने आम्ही बॉलिंग करू, प्रयत्न करू जेवढं कमी करता येईल त्यांना. धन्यवाद मयूर वाघमारे, बेस्ट ऑफ लक. हे होते देवत संघाचे मयूर वाघमारे. तर राजेश कातारा 4 षटकांमध्ये तुम्हाला पहिली फलंदाजी आलेली आहे. अमित सर कंटिन्यू. बिल्कुल देखिए छक्के के साथ स्कोर गया है 33 के घर में. धुआंधार बल्लेबाजी चल रही है सागर पारदी, जिन्होंने चिपले के मैदान के ऊपर 6 गेंदों के ऊपर 6 छक्के दागे थे. इतिहास के पन्नों में उस छक्कों का नाम लिखा गया है इस बल्लेबाज के. लेकिन इस बार शानदार बल्लेबाजी, 33 स्कोर. अगली गेंद सागर पोरजी पकड़ जाएंगे लग रहा है. पारदी पकड़ गए, नजर लग गई किसी की पता नहीं, लेकिन अच्छे लय में खेल रहे थे. लेकिन लॉन्ग ऑन फील्डर की तारीफ करना पड़ेगी, शानदार कैच लिया और पहला झटका लगा सांगोरली टीम को. 33 रन में पहला विकेट गिरता हुआ और सागर पारदी ने अपनी टीम के लिए यह योगदान दिया है. मेरे हिसाब से देखा जाए तो 9 गेंदों में 23 रनों की दमदार पारी खत्म हो गई. डीजे यस. याद करना ये रंग तुला प्यार करना ये, याद करना ये रंग तुला प्यार करना ये, याद करना ये रंग तुला प्यार करना ये. हाँ बिल्कुल 23 रनों की दमदार पारी खत्म हो गई है या सागर पारदी की. वड बल्लेबाजी. अमित सर, तर या ठिकाणी SS प्रॉम्बलरचे प्रोप्रायटर संतोष पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे यांच्या वतीने त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. कंटिन्यू अमित सर. यस, तो जीतने के लिए 18 गेंदों में 22 रन की जरूरत है. ये मैच की आप समरी हमारे स्क्रीन के ऊपर देख सकते हैं. या सागर पारदी जिन्होंने 9 गेंदों में 23 रनों की दमदार पारी खेली. अमर इस बार 3 गेंदों में 10 रनों का योगदान दे रहे. 2 ओवर खत्म हो चुके हैं, 33 रन बन चुके. 1 विकेट के नुकसान पे सांगोरली टीम का स्कोर. 18 गेंदें जीतने के लिए 22 रनों की जरूरत है. तो चलते हम मैदान के अंदर. आप नए बल्लेबाज पहुंचे या केतन देशमुख, लेकिन गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए जितेंद्र मुंडे आए. बैकफुट पर गए गेंद को कट करने का प्रयास किया था, लेकिन गेंद बल्ले का यह कोई मिलन नहीं हो चुका है. गेंद डॉट चली गई. 17 गेंदें जीतने के लिए 22 रनों की जरूरत है सांगोरली टीम को. गावदेवी उसरली टीम के गेंदबाज को इस बार इस गेंदबाजी में शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश करना पड़ेगा. दबाव वाली ये गेंद और फेंकना पड़ा. ये देखिए एक बार फिर से बैकफुट पर जाकर गेंद को खेलने का प्रयास करते. अच्छी लाइन लेन चल रही, सटीक गेंदबाजी चल रही, पूरी तरह से बल्लेबाजों को बांध के रखा है. जहां गेंद पड़ रही है वहां बल्लेबाज को समझ में नहीं रहा है. बल्लेबाज पीछे जाकर गेंद को खेल रहे, लेकिन गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं. 33 को रुका हुआ है. 16 गेंदे 22 रन. जितेंद्र मुंडे गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे हैं उसरली एंड से.
इस बार यहाँ किनारा लगाया लेकिन शॉर्ट फाइन लेग के ऊपर गेंद को फील्ड किया। जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ यह सांगोरली टीम का स्कोर पहुंचा है 34 के घर में। स्ट्राइक के ऊपर इस बार अमर ठोकल आए हैं। 3 गेंदों में उन्होंने 10 रनों का योगदान दिया है, एक छक्का, एक टेबल और एक सिंगल के सहायता से। जितेंद्र मुंडे की 2-3 गेंदें खत्म हो गई है, 3 गेंदें शेष है, यानी कि 15 गेंदों में जीतने के लिए सांगोरली टीम को 21 रनों की जरूरत है। भैरवनाथ क्रिकेट टीम इनके माध्यम से किया हुआ विसुम्बे गांव में माजी सरपंच ट्रॉफी 2021 का जानदार आयोजन और प्रतियोगिता का दूसरा दिन। अगली गेंद थोड़ी सी शॉर्ट पिच टप्पा जरूर रखा था, लेकिन इस बार पुल करने गए थे मगर पीछे प्रोडक्शन था। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ सांगोरली टीम का स्कोर जाता है 35 के घर में, 1 विकेट के नुकसान पे। 14 गेंदें जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। इस ओवर की 2 गेंदें शेष, आने वाले 12। ओह क्या गेंद फेंकी है, लाजवाब रफ्तार से गेंद को फेंका है। जितनी तेजी से गेंद आई, गति से गेंद आई, उतना ही बल्ला तेज गति के साथ चला, लेकिन मिड विकेट के ऊपर खेलने का प्रयास इस बल्लेबाज का इस बार सक्सेसफुल साबित नहीं हुआ है, असफल बन चुके बल्लेबाज। अंतिम गेंद शेष है। जितेंद्र मात्रे शानदार गेंदबाजी कर रहे, मुंडे माफ कीजिए, और आगे निकले, अपील, उंगली खड़ी, लेग बिफोर विश्वास था और जैसे अपील की और इसके बाद हेमंत कोहली साहब जी की उंगली आसमान में खड़ी हो गई और बैट्समैन को वापस आना पड़ा, जिस बल्लेबाज का नाम है यहाँ केतन देशमुख। 1 रन बना के वापस आ चुके, 5 गेंदों का सामना किया और 35 पे यहाँ दूसरा विकेट गिरता हुआ सांगोरली टीम का डीजे। बिल्कुल तारीफ करना पड़ेगी गेंदबाज जितेंद्र मुंडे की, जिन्होंने इस ओवर में अपनी टीम के लिए बस 2 रन खर्च किए और 1 सफलता हासिल किया। क्या पैनापन दिखाया गेंदबाजी में, क्या धारदार गेंदबाजी की है। अब जीतने के लिए 12 गेंदें 20 रनों की जरूरत है। काफी महत्वपूर्ण ओवर फेंका है, टीम को जरूरत थी। कप्तान ने इस्तेमाल जितेंद्र मुंडे को किया, उसने उनका हौसला टीम का और कप्तान का ऊंचा कर दिया। लेकिन बॉलर आए इस बार दुशांत भोईर। दुशांत भोईर के सामने बल्लेबाज है और इस बार ऑन साइड के ऊपर खेल दिया है, लेकिन डीप स्क्वायर लेग के ऊपर, ओहो भैया, इसी के साथ थोड़ी सी गलती हो गई है मगर 2 रन लेने में कामयाब। क्षेत्ररक्षण वहां खराब हुआ है, आराम के साथ गेंद को पकड़ना चाहिए था मगर 2 रन लेने में कामयाब बल्लेबाज सांगोरली के, और 2 रनों के साथ स्कोर गया है 37 के घर में। 11 गेंदें जीतने के लिए 18 रन चाहिए। बढ़िया क्रिकेट चल रहा है। माजी सरपंच ट्रॉफी 2021 का ये आयोजन आप सभी लोग देख रहे हैं। प्रतियोगिता का ये दूसरा दिन, खूबसूरत ये भैरवनाथ का मैदान। दुशांत की ये गेंद और इसी बीच ये गेंद दुशांत की फुल टॉस ऐसा लग रहा था, लेकिन बल्ले के ऊपर आई नहीं है। बड़ा मौका था, बल्लेबाज भी थोड़े से चकित रह गए कि बॉल पढ़ने के बाद क्या हुआ, लेकिन अच्छी गेंद साबित हो चुकी है। कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। 10 गेंदें जीतने के लिए 18 रन। मिलिंदा वाघमारे जो स्ट्राइक के ऊपर है, अमर ठोकर स्ट्राइक के ऊपर, माफ कीजिए, उड़ाया। क्या इस बार देखा, खड़े खड़े ठोका यार, और डीप मिड विकेट के ऊपर क्रॉस बैट से गेंद गई है अंतरिक्ष यस बैंक का मैक्सिमम। ना तलवार की धार से, ना गोलियों की बौछार से, बनना डरता है तो सिर्फ परवरदिगार से। का
और अमर ठोकल काफी लय में आया है। एक गेंद डॉट खाने के बाद या चौथी गेंद के ऊपर, तीसरी गेंद के ऊपर उन्होंने शानदार छक्का लगा दिया डीप मिड विकेट के ऊपर। 6 रनों के साथ सांगोली टीम का स्कोर पहुंचा 43। 9 गेंदें जीतने के लिए 12 रन चाहिए। अब गेंद कैसी होगी, लय में आए बल्लेबाज अमर। इस बार क्रॉस बैट से अमर ने खेला हुआ गैप में गेंद है, लेकिन 1 रन चुरा लिया, दूसरा रन आराम के साथ पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में, काफी खूबसूरत तालमेल। तो 2 रनों के साथ स्कोर पहुंचा 45। 8 गेंदें जीतने के लिए 10 रन। देखिए सुपर ओवर की बात हम देखते बाद में, पहला अभी तक इस ओवर की गेंद बाकी है लेकिन स्कोरर और साइप्रीत वालों को डर लग रहा है कि अगर ये सुपर ओवर होगा, होना ही चाहिए तभी भी मजा हो सकता है। क्रिकेट है, कुछ भविष्यवाणी कहा नहीं सकती। और ये वाइड गेंद आई है, टप्पा पड़ने के बाद गेंद थोड़ी बाहर गई है। राज दक्ष साहब जी ने सही डिसीजन दिया, यहां भी हम सोच रहे 46 रन। और इस बार हल्के हाथों से टैप करने गए थे, मगर इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। अब तो गेंदें शेष है 7 और जीत गए 9 रन। ये क्रिकेट की मैच देखिए, सुबह से मैं मैचेस देख रहा हूं, ऐसे रंगीन आ रहे मानो कहीं फिल्म भी फीकी पड़ जाए, ऐसा क्रिकेट का रंग आ रहा है। वर्ल्ड इस बार मैच चल रही है। 7 गेंदें जीतने के लिए 9 रन चाहिए। अमर ठोकल, ये देखिए एक बार फिर से ज्यादा गेंद ज्यादा बाहर गए। ऑप्शन के बाद सफल होकर गेंद को खेलने का प्रयास किया, तो मगर एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 47 के घर में। आता तरी देणार रे। हाँ, 6 गेंदें जीतने के लिए 8 रन। स्पीड अप कीजिए, पानी की मांग हुई है मैदान के अंदर, तो जल्दी पानी लेके जाइए। स्क्रीन के ऊपर देखिए, गांवदेवी सांगोली टीम को जीतने के लिए 6 बॉल में 8 रन की जरूरत है। अगर स्कोर लेवल होगा तो सुपर ओवर होगा, ये दोनों कप्तान ध्यान में रखिए। लेकिन मैच का रंग देखिए कैसा आया अभी तक। छोटा छोटा टारगेट होता है, उस पर मैच काफी रफ एंड टफ बन जाती है। पानी की मांग मैदान के अंदर हुई है। 6 गेंदें जीतने के लिए 8 रन की जरूरत सांगोली टीम को। लेकिन आखिरी गेंदबाज कौन है? सौरभ पाटिल। सौरभ पाटिल और उनके सामने है अमर ठोकल। 6 गेंदे 8 रन। सौरभ पाटिल इस बार पैरों के अंदर डाली हुई गेंद थी, यॉर्कर लाइन के जैसे 1 रन चुरा लिया। फंबल हो गए खिलाड़ी वहां, इसका फायदा उठाने बल्लेबाज सांगुरली के कामयाब बने। खराब क्षेत्र रक्षण वहां, मगर 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 49 के घर में। 5 गेंदे जीतने के लिए 6 रन। यस, स्कोर लेवल होगा तो सुपर ओवर होगा, ये ध्यान में रखिए। लेकिन 5 गेंदे जीतने के लिए 6 रन। एक साइड से सलामी बल्लेबाज अमर ठोकल की शानदार बल्लेबाजी। इस बार या कवर के खिलाड़ी गेंद को उड़ाने, देखिए क्षेत्ररक्षण खराब चल रहा है, यहां इसका खामियाजा भुगतना पड़ रहा है। इस बार खराब क्षेत्ररक्षण चल रहा है गांवदेवी उसुरली टीम का,
जब क्षेत्र रक्षण खराब होगा तो बॉलर उसे कुछ नहीं कर सकते। अगर ये ऐसा ही आपका क्षेत्र रक्षण हो सकता है तो सांगुरली टीम जीत अर्जित करने में कामयाब बन सकती है। 4 गेंदें जीतने के लिए 4 रन। चार गेंदे 4 रन। ये उड़ाया गैप ढूंढी, ओहो विनिंग शॉट महेंद्र सिंह धोनी साहब जी की याद दिलाई और विनिंग शॉट के साथ सांगुरली टीम ने इस मैच को जीता और परास्त कर दिया गावदी उसुरली टीम को। तो इस छक्के के साथ स्कोर पहुंच चुका है, जीत अर्जित हो चुकी है। लंबा बिग हिट 57 रन बन चुके। वेल प्लेड यहां सांगुरली टीम और हार्ड लक उसुरली टीम।